आज जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन पुकारण्यात आलं आहे। या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिक्षक आहेत ते सहभागी झाले आहेत। आता आपण जाणून घेऊया की एकंदरीत शिक्षकांच्या मागण्या काय आहेत। आज आंदोलन पुकारण्यात आले, शाळा बंद देखील करण्यात आली आहे, काय मागणी? खऱ्या अर्थानं मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, कारण आज परिस्थिती अशी झालेली आहे। 15 जानेवारीचा संच मान्यतेचा निकष आदेश असेल किंवा पवित्र पोर्टल प्रणाली असेल, यामधून शिक्षकच उपलब्ध होत नाहीत। शाळेत जर शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवण्याची भूमिका कोण घेणार? त्याचबरोबर शिक्षकेतर भरती बंद आहे, ती सुद्धा कुठेतरी पवित्र प्रणालीमध्ये न्यायचं शासनाचा चाललेलं आहे। या सगळ्या बाबीला विरोध करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं ही भूमिका घेतलेली आहे। आज इकडे एका बाजूला समान काम समान वेतन आपण म्हणतो, त्या पद्धतीनं या टप्प्यावरच्या शाळांना सुद्धा 100% अनुदान मिळालं पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। या सगळ्याच बाबी घेऊन आज आम्ही म्हणजे खऱ्या अर्थानं जे लढतोय ते विद्यार्थ्यांसाठी लढतोय। जर शिक्षक समाधानी असेल तर तो खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याची भूमिका घेईल आणि हे करण्याचं काम आम्ही आज या निमित्तानं करतो। आता तुम्हीच म्हणालात की मराठी शाळा वाचवण्यासाठी चालू आहे, मात्र कितीतरी वर्ष झालं मराठी शाळा वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आहेत। विधान भवनात देखील आपण मांडला आहात, काय प्रतिक्रिया? नाही, याच्यामध्ये आज म्हणजे पूर्वीपेक्षा सुद्धा आज परिस्थिती कठीण बनायला लागलेली आहे की त्या ठिकाणी शिक्षकच उपलब्ध आम्हाला होईना झाले शाळेमध्ये। आज वाड्या वस्त्यावरच्या मुलींचं शिक्षण म्हणजे खास करून मुलींचं जे शिक्षण आहे ते बंद पडते का अशी भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आज मोठ्या ताकदीनं हे आम्हाला राज्यभर करावं लागतंय। याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ असेल, मुख्याध्यापक महामंडळ असेल, शिक्षक संघटना असेल, शिक्षकेतर संघटना, पालक संघटना, ह्या सगळ्या संघटना म्हणजे या आंदोलनामध्ये आज उतरलेले आहेत आणि सगळ्यांनी हातात हात घालून ठरवलेलं आहे की या शाळा वाचल्या पाहिजेत। ह्या वाचवण्यासाठी सगळे अग्रेसर झालेले। खरं तर अंशतः आणि अविनांदनित शिक्षकांच्या मागण्यासाठी आपण आंदोलन केलात, आझाद मैदान गाजवलं आणि त्या आंदोलनाला अखेर यश आलं। आज या आंदोलनात उतरलाय, काय सांगता? नाही, हे पण आंदोलन पूर्वनियोजितच होतं। म्हणजे आम्ही यानंतर हे अगोदर आंदोलन पुकारलं होतं आणि आमचं आंदोलन त्यानंतर पुकारलं गेलं। खरं तर आमचा गेल्या 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि ते काल शासनानं ती संख्या बघून निर्णय घ्यावा लागला शासनाला। तसंच या ठिकाणी सुद्धा हजारो लोक आज रस्त्यावरती उतरले। आपण शासनच म्हणतोय की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी शाळेत गेलं पाहिजे, वाचल्या पाहिजेत। मग एकीकडे तुम्ही घोषणा करताय शाळा वाचवायच्या आणि दुसरीकडे शाळा बंद पाडायची षडयंत्र चालवताय। स्वयंअर्थसहित शाळा किंवा इंग्रजी माध्यमाची शाळा तुम्ही परमिशन भरमसाठ देताय। संच मान्यता पूर्वीचे जे निकष होते कशासाठी होते? RT ॲक्ट काय सांगतो की 1ली ते 12वी शिक्षण मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि इकडे संच मान्यतेमध्ये मात्र 40 विद्यार्थी सांगतात। एक विद्यार्थी जर 20च्या खाली आला तर 8वीचा एक विद्यार्थी आणि 9वीचे 2 विद्यार्थी, 29 शिक्षक जातात। मग हा कुठला नियम आहे? शिक्षकेतर कर्मचारी शाळेत नकोत? शाळा हे करणार कोण? म्हणजे त्याचे सुविधा उपलब्ध करणार कोण? झाडलोट कोण करणार? मोठ्या मोठ्या शाळेत स्वामी विवेकानंद सर असेल, रयतसारखी असेल किंवा आसेगावकरांची जशी सांगरोळ शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी आहेत, हा शेकडो वर्ग आहेत। मग यांचं स्वच्छता ते करणार कोण? मग जर एकीकडे तुम्ही म्हणताय शाळा टिकल्या पाहिजेत, हे टीमवर्कचं काम आहे। म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी हे एकत्रित असले पाहिजेत आणि तुम्ही फोडाफोडीचं चालू केलेलं आहे। शासनानं आपल्या माध्यमातून विनंती आहे की बाबा हे मोर्चे काढण्याच्या आम्ही काढतोय, कशासाठी काढतोय तर आम्हाला ह्या मागण्या आमच्या मान्य होत नाहीत। मोर्चे काढूच नाहीत ह्यासाठी काय तर धोरण शासनानं राबवावं, म्हणजे शाळा आम्हाला नीट शिकवता येतील, शाळेत बसता येईल। वारंवार मोर्चे काढण्याची वेळ शासनानं आणू नये, अन्यथा सगळ्या महाराष्ट्रात पूर्ण शाळा बंद राहतील। आंदोलनाची दिशा काय? शासनाने निर्णय घेतला पाहिजे, नंतर शाळा सगळ्या राज्यातल्या बेमुदत बंद करणार। आताच त्यासोबत ज्या शिक्षकांनी आंदोलन पुकारलं आहे ते होते। खरं तर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येईल आणि पुन्हा एकदा शिक्षकांचा हे लढा मोठ्या ताकदीने सुरू राहील असं यांच्या मतीने सांगण्यात आले। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।